हळद आणि आले स्वच्छ धुवून पंख्याखाली 2-3 तास सुकवून घेतले. नंतर हळदीचे आणि आल्याचे सालं काढून घेतले. याप्रमाणे सर्व तुकडे करून घ्यायचे. मंद गॅसवर सर्व वस्तू भाजून घेऊ. मोहरी भाजून झाली, त्यातच बडीशेप टाकायची, धने टाकायचे, जिरे, काळी मिरी. गॅस बंद केला. सर्व वस्तू भाजून झाल्यात, काढून घेऊ. मेथी भाजून घेऊ. मेथी गरम कढईतच 2 मिनिट भाजून घेतली. सर्व वस्तू गार झाल्यावर मिक्सरला भरड करून घ्यायच्या. कढईत 1.5 वाटी तेल टाकलं. हळद परतून घेऊ. आलेही टाकून घेऊ. फुल गॅसवर हळद आणि आलं परतून घ्यायचं. आपण आपल्या आवडीनुसार तेल वापरू शकतो. मी येथे शेंगदाणा तेल वापरलं. हळदीच्या मिश्रणातून तेल सुटायला लागलं. गॅस बंद करायचा. हिंग टाकून घेऊ. ओवा टाकल्या. मिरच्यांचे तुकडे टाकले. मिरची पावडर टाकली. मेथी दाणे टाकले. सर्व वस्तू भरड करून घेतल्या. त्याही आता टाकून घेऊ. 2-3 तास झाले. लोणचं गार झालं. लिंबाचा रस टाकून घ्यायचा. लोणच्यात लिंबाचा रस एकजीव करून घेऊ. हे लोणचं आपण लगेच खाऊ शकतो.